नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एका प्रसंग कथेतून मांडलेला एक फार छान विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. एकदा एका वर्गात एका गणिताच्या शिक्षिकेनं सगळ्या मुलांना स्वतः सोडून बाकीच्या सर्व आपल्या वर्गमित्रांची नावं 2 पेपरवर लिहायला सांगितली. प्रत्येक नावाच्या बाजूला थोडी जागा ठेवायला सांगितलं. त्यानंतर आपल्या प्रत्येक वर्गमित्राबद्दलची एक चांगली गोष्ट त्याच्या नावाच्या शेजारी लिहायला सांगितली. वर्गाचा जवळजवळ पुढचा सगळा वेळ ते लिहिण्यात गेला. त्या शनिवारी त्या शिक्षिकेनं एका वेगळ्या नव्या पानावर प्रत्येक मुलाचं नाव आणि त्याच्या शेजारी प्रत्येकानं त्याच्याबद्दल लिहिलेल्या चांगल्या गोष्टी पुन्हा लिहून काढल्या. सोमवारी वर्गात गेल्यावर तिने प्रत्येक मुलाला आपापला कागद दिला. थोडा वेळ होतो न होतो तोच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता होती. प्रत्येकजण खूप खुश होता. मला नव्हतं माहिती मी कोणाला इतका आवडू शकतो, मी कोणासाठी तरी इतका महत्त्वाचा असू शकतो. या सगळ्या कॉमेंट्स खूप सकारात्मक आणि कौतुकास्पद होत्या. त्यानंतर या पेपर्सची वर्गामध्ये कधीही चर्चा झाली नाही. शिक्षिकेला माहीतसुद्धा नव्हतं की मुलांनी आपापसात त्या गोष्टींची चर्चा केली की नाही, घरी पालकांना सांगितलं की नाही. तिचा हेतू साध्य झाला होता, कारण मुलं एकमेकांवर आणि स्वतःवर प्रचंड खुश होती. अनेक वर्षांनंतर तिचा एक विद्यार्थी कारगिलच्या युद्धात शहीद झाला. शिक्षिका त्या विशेष विद्यार्थ्याच्या अंतिम संस्काराला सुद्धा गेली होती. याआधी त्या कधीही सैनिकांच्या अंतिम संस्काराला गेलेल्या नव्हत्या. त्यांनी पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर जणू काही एक शांतता विलासत होती. प्रत्येक मित्र, तिथे आलेला प्रत्येक जण त्याला शेवटचा प्रणाम करून बाजूला होत होते. शिक्षिकेनं सगळ्यात शेवटी त्याचं दर्शन घेतलं. तेवढ्यात एक सैनिक तिच्यापाशी येऊन म्हणाला, तुम्ही संजयच्या गणिताच्या शिक्षिका होत्या का? त्यावर त्यांनी हो म्हटलं. संजय तुमच्याबद्दल खूप बोलायचा. बाकीचे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर संजयचे बरेचसे वर्गमित्र आणि त्याचे आईवडील ते शिक्षिकेशी बोलायला खूप उत्सुक होते. संजयचे वडील म्हणाले, मॅडम तुम्हाला काही दाखवायचं आहे. असं म्हणून पाकिटातून 2 चिकटवलेले कागद, जे अनेक वेळा उघडून मिटवलेले होते, असे चुरगळलेले ते कागद त्यांनी त्यांच्या पुढे धरले. आम्हाला हा कागद ना संजयकडे मिळाला. आता तो कागद बघताच त्या शिक्षिकेच्या लक्षात आलं की हा कागद कुठला होता ते. अनेक वर्षांपूर्वी सहज म्हणून घेतलेल्या एका ॲक्टिव्हिटीचा कागद होता तो. संजयची आई म्हणाली, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही मुलांकडनं ती एक पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटी करून घेतली. आणि संजयनं तो कागद आयुष्यभर जपून ठेवला. संजयचे सगळे वर्गमित्र हळूहळू त्या शिक्षिकेभोवती जमा व्हायला लागले. अर्जुन थोडं स्मितहास्य करून म्हणाला, तो कागद माझ्याकडे अजूनही आहे मॅडम. तो मी माझ्या ड्रॉवरवर लावून ठेवला आहे. पृथ्वीराजची बायको म्हणाली, पृथ्वीराजनी मला त्याचा कागद आमच्या लग्नाच्या फोटो अल्बममध्ये लावायला सांगितला होता. रश्मी म्हणाली, माझ्याकडे पण तो कागद आहे माझ्या डायरीमध्ये. त्यानंतर दीपाली तिच्या पाकिटातून अर्धवट फाटलेला चुरगळलेला कागद सगळ्यांना दाखवत होती. मी हा कागद माझ्याजवळ कायम ठेवते. मला वाटतं आपण सगळ्यांनीच आपापले हे कागद खूप जपून ठेवलेत. आता हे सगळं बघून त्या शिक्षिकेचं मन भरून आलं. स्वतःच्या भावना ती आवरू शकत नव्हती. खरंच बघा ना, आपण एकमेकांचे दोष इतक्या पटकन प्रकर्षानं बघतो. आपल्या लक्षात येत नाही की समोरच्या व्यक्तीमध्ये दोषांबरोबर काही चांगले गुणसुद्धा आहेत. आपलं थोडंसं देखील एकमेकांबद्दलचे गुण बघणं, एकमेकांचं कौतुक करणं, समोरच्याला सांगणं की तो किंवा ती आपल्यासाठी किती प्रेरणादायी आहे, किती महत्त्वाचे आहे, किती आवडते आहे. जेव्हा हे आपण त्यांना सांगू ना, तेव्हा हे आपलं सांगणं, हे आपलं व्यक्त होणं त्या व्यक्तीच्या आयुष्यभराची पुंजी होऊ शकते. आणि हो, सगळ्यात शेवटी जे आपण पेरू तेच उगवेल. आपण चांगुलपणा पेरला तर नक्कीच आपल्याला सुद्धा चांगुलपणाच मिळेल.
म्हणूनच प्रत्येकातला चांगलेपणा आपण प्रत्येकानं शोधायला हवा, तो बघायला हवा आणि हो, आपण स्वतःहून त्याला सांगायला हवा. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.